तर आता वाजलेले आहे सकाळचे 7. आंघोळ वगैरे केली, झाडून वगैरे सगळं काही घेतलं, त्यानंतर पाणी तापवायला ठेवलं यांच्यासाठी आणि आता इथं मी स्वयंपाकाची तयारी करते। तर इथं मला बनवायचं आहे कुरडईचा भुगा, कारण भाजीलाही काही नव्हतं आणि थोड्याशा कुरड्या पण होत्या की त्याचा भुगा बनवण्यासाठी। तर इथे मी कांदा वगैरे कट करून घेतला, त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकलं, बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकला, छान परतून घेते। आणि सकाळी सकाळी स्वयंपाक लवकर झाल्यानंतर बाकीची कामंही लवकर होतात। यांच्यानुसार असतं माझं कामाचं नियोजन, कधी कपडे आधी धुते, कधी स्वयंपाक लवकर करते, रोज वेगवेगळी पद्धत असते। आणि हे चॉपिंग बोर्डचं तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, तर काय झालेलं त्याच्यासोबत, तर काबर तुटला तो, तर बघू आता जेव्हा घेईल तेव्हा घेईल। मला राऊंडचा चांगला वाटतो आहे, लाकडाचाच की स्टीलचा घ्यायला पाहिजे, नक्की कमेंट करून सांगा। तर इथे त्यानंतर छान परतल्यानंतर कांदा छान परतून घेतला आणि कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे लवकर परतलं जातो बघा तुम्ही इथे। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली, हळद छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये मी कुरड्या आधीच भिजू घालून ठेवलेल्या होत्या, थोड्या वेळ भिजू घालायचे 10-15 मिनटं, आणि त्यानंतर पाणी काढून टाकायचं त्यातलं, म्हणजे छान भिजल्या जातात आणि खूप गाळ वगैरे होत नाही। तर बघा इथं, आणि सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे माझं कुरडईचं भुगा एवढा फेवरेट आहे, पहिल्यापासून खूप फेवरेट आहे। तर इथं छान मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकलं आणि छान परतून घ्यायचं। ही भाजी जी आहे ना झटपट होते, खूप जास्त काही वेळ लागत नाही, तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात, लहान मुलांच्याही टिफिनला चालतं, कुणाच्याही टिफिनसाठी एकदम सोपी भाजी आहे, पटकन होते आणि सगळेजण आवडीने खातातच। आणि असं कोणी नसेल की त्याला कुरडईचा भुगा आवडत नसेल, क्वचित एखादे 10% लोक असतील असं मला तरी वाटतं। आणि बघ इथं मी छान परतून घेतलेलं आहे, तर मस्त भाजी तयार झाली आहे। आता चपाती करून घेते झटपट, आणि मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करेनच मी पुढे, तोपर्यंत पाणी पण तापलं जाईल। तर बघा इथं मी आता चपाती करून घेत आहे, आणि मस्त छान चपाती होतात। कणिक आधी भिजवून ठेवलेली असेल तर खूप वेळ सांगितलेलं आहे, आता परत ते सांगायला मलाही चांगलं वाटत नाही, तुम्हालाही ऐकायला चांगलं वाटणार नाही। तर छान आता इथं स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे, पिल्लू पण उठेल, मग त्याचं आवरायचं, त्याचं आंघोळ, ब्रश, बाकीचे कामं। आणि आज आधी स्वयंपाक केलं तर कपडे पण बाकी आहे, फक्त झाडून वगैरे झालं आहे, बाहेरचं आतमध्ये सगळं काही। आणि मस्त इथं आता भाजी, चपाती आणि चटणी तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअरच केलेली आहे, तर चटणी पण आहे। तर बघा असं हे जेवण आहे, साधं सिंपल। हाय हॅलो नमस्कार, जय शिवराय, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज आहे मंगळवार आणि उद्या आहे बुधवार, तर उद्या आहे सर्वपित्री अमावस्या, तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल। तर त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी ज्यांचे पित्र राहिले असतात त्यांना घालायचे असतात, म्हणजे ज्यांचे राहून गेले असेल काही कारणामुळे किंवा त्यांना डेट वगैरे माहीत नसेल तर घालायचे असतात। तर मलाही आई-वनवमी घालायची होती, पण त्या दिवशी मला प्रॉब्लेम आल्यामुळे मग ते राहून गेलं, तर मग मी उद्याच घालणार आहे। तर तेच भाज्या वगैरे सर्व काही साफ करायचं आहे, तर हे गेलेले आहे भाज्या वगैरे आणण्यासाठी। तोपर्यंत पटकन मी भेंडीची भाजी करणार आहे आणि चपाती करायची, तर पटपट आवरून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्की बघा। आणि आणखी एक उपाय असतो सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचा, कापूर आणि तांदूळ घेऊन आपल्या घरामध्ये दक्षिण कोपऱ्यामध्ये जाळायचे असतात। आणखी भरपूर काही आहे, त्याच्याबद्दल तर मी तो व्हिडिओ सेपरेट केलेला आहे, तर नक्की बघा, मी शेअर करते पोस्टमध्ये, तर बघितलं नसेल तर नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। ते कुरडईचं भुगान ते होतं, ते सकाळचं होतं, सकाळी केलेलं। आणि आता संध्याकाळी इथं माझी भेंडीची भाजी आणि चपाती झालेली आहे ऑलरेडी। आणि बघा इथं मी काय पराक्रम केलेला आहे तुम्हाला पुढे सांगतेच, आणि मी ती भाजी वगैरे पण शेअर करेनच पुढे मी तुमच्यासोबत। तर बघा इथं मला पनीर आणलेलं होतं, त्या दिवशी पनीरची भाजी केली, त्यांच्या बड्डेच्या दिवशी पनीर बटर मसाला बनवलं होतं, आणि थोडंसं पनीर शिल्लक होतं, आणि कॉर्नफ्लॉवर जे होतं 1 चमचा होतं। आणि मी काय पराक्रम केला, म्हटलं चला माझ्याकडे मक्याचं पीठ होतं, म्हटलं चला ट्राय करून तर बघू काय होतं आणि काय होतं। नंतर डोकं चालवलं, जर पिठापासून जर हे होत असेल तर त्यांनी कॉर्नफ्लॉवर कशाला मग तयार केलं असेल, केलंच नसेल ना, पिठामध्येच बुडून हे पनीर तळलं असतं। असं काहीतरी वेगळं करून पाहायला गेलं की असं काहीतरी फसती गंमत। तर बघा मग मी त्यामध्ये बुडवून पनीर तळून घेतले, तर ते सगळं निघालं बाहेर, त्याचं कोटिंग होतं, कारण ते पिठामुळे ते राहिलंच नाही। तर असं काही नवीन करायला गेलं तर काहीतरी शिकायला पण भेटतं, तर असं पुन्हा होणार नाही। तुम्ही पण असं काहीतरी पराक्रम करतात का? त्यानंतर त्या कढईमधलं तेल थोडंसं कमी करून घेतलं, त्यामध्ये लसूण टाकला, बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली, आणि तो क्यूबमध्ये मी शिमला मिरची आणि कांदा कट करून घेतला, मोठे घेतलेले आहे दोन्ही पण मोठ्या साईजचे, आणि छान परतून घेते।
मस्त त्याचं म्हणजे पूर्ण शिजल्या गेली पाहिजे शिमला मिरची. खूप जास्त वेळ लागत नाही, वाफेवरती शिजून जातात. आणि हे दूध पण घेऊन आलेले आहे. तर तुम्हाला म्हटलं तसं उद्या हे आहे पित्र तर घालायचे आहे मला, त्यामुळे तर मग दूध गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत इकडं माझं हे पण चालू होतं. त्यानंतर चिंगचा जो पनीर चिली मसाला असतो ना तो घेतला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि मी थोडंसं मला ग्रेव्ही जास्त पाहिजे होती त्यामुळे मग मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं. तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाका, जास्त टाकायची काही गरज नाही. आणि बघा इथं जे आहे इथं छान असं मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकायची काही गरज नसते. नॉर्मली जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. छान एक उकळी आल्यानंतर पनीर जे आहे ते फ्राय करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि इथं बघू शकता थोडीशी वेगळ्याच पद्धतीची पनीर चिली तयार झालेली आहे. पण असू द्या, काही ना काही होतच असतं आता खायचं म्हटल्यावर. आणि पनीर पण खूप दिवस चांगलं राहत नाही त्यामुळे. त्यानंतर इथं माझ्याकडे चिल्ली सॉस होतं ते टाकलं, तुमच्याकडे नसेल तर नका टाकू, एक ऑप्शन आहे. पण होतं पडलेलं, मग यूज झाला पाहिजे काहीतरी म्हणून मग करायचं. तर बघा इथं छान अशी पनीर चिल्ली तयार झालेली आहे. एकदम साधी सिंपल आहे, खूप जास्त मेहनत नाही. आणि पनीर हे प्रोटीनने रिच असं सगळ्यांना माहीतच आहे आणि प्रोटीन तर गेलंच पाहिजे. त्यानंतर मग सगळं काही आवरून घेतलं काम वगैरे, भांडे वगैरे घसले. आणि आज जरा उशीर झाला तर कारण मी बाहेर गेले होते, कारण जे माझं लेंग्यावरचं ब्लाऊज आहे त्याला शिलाई करायची होती तर त्यामुळे मग लेट झालं. म्हणजे स्वयंपाक थोडासा लेट झाला, त्यानंतर थोडा वेळ तसंच टाईमपास केला त्यामुळे जरा जास्तच उशिरी होऊन गेला. भाजी निवडायला जवळपास 10:30 वाजले. आता झोपायला नक्कीच 12 वाजेल, कारण पिल्लूची लुडबुड, अजून पिल्लूचं बाकीचे कामं करायचे, त्याला दूध प्यायला द्यायचं गरम करून. कधी पितो कधी पित नाही, तेही नखरे आहेत आमचे भरपूर असे, त्याला काही उपायच नाही आहे. पण असो, लहान मुलं म्हणजे असले ना तर दिवस कुठे जातो काही कळत नाही. आणि सारखी बडबड गोंधळ. त्याला वाटलं ते डांगर आहे ती पपईच आहे, लहानपणी त्याला पपई खूप आवडायची पण ते डांगर होतं. त्याला म्हटलं नको, तुला मी घाऱ्या ज्या आहेत तर त्या डांगराच्या मी बनवून देईन. मग आता घाऱ्या बनवायच्या आहेत तर तुमच्यासोबत पण शेअर करेन. आता तसं सध्या तर मला उपवासाचं आहे तर बघू. आणि असंही डांगर चालतं, डांगर आणि गूळ असेल तर मग कोणी कोणी खातं. डांगर झालं, शेपूची भाजी झालं, उपवासाला चालून जाते. तर आता तेच बनवलं तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्यानंतर इथं जे भाज्या आहेत थोड्याशा मोकळ्या वगैरे करून ठेवा म्हटलं, हवं लागेल त्यांना, कारण आतमध्ये कधी कधी खूप खराब निघतात, कधी चांगले संध्यातले. तर ते संध्याकाळी गेले होते त्यामुळे म्हटलं चला खराब निघण्याची खूप शक्यता आहे, त्यामुळे मग ते निवडून घेत होते. तर सगळ्याच निवडून ठेवायचे आणि उद्या मिक्स भाजी करायची आहे, त्यामुळे त्यासाठी कारलं झालं, शेंगा झाल्या गौरीच्या, त्यानंतर डांगर, मेथीची भाजी, ह्या सगळ्या गोष्टी लागतातच. तर हे सगळं काही निवडून घेते. आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर आपल्याला लोक खरंच खूप हसतात, मलाही खूप हसतात. जरी माझं चॅनलच्याबद्दल माझ्या रिलेटिव्हला कुणाला जास्त काही माहीत नसेल, कारण मीच सांगितलं नाही. कारण एक गोष्ट सांगू का, आपल्यावरती हसणारे आपल्या जवळचेच असतात मेन म्हणजे, सर्वात जास्त करून तर. आणि ज्यांना म्हणजे आपल्या तोंडावर इतके छान छान बोलतात आणि पाठीमागे काय काय बोलत असेल काही सांगतात ना, जेव्हा आपण ऐकतो ना. मला एक अनुभव आला म्हणून असंच आत्ता मला व्हिडिओ एडिटिंगच्या वेळेस आठवलं, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. तर काय होतं ना, आपण समोरच्याला इतकं चांगलं समजतो आणि माझंही तेच आहे. मी समोरच्याला एवढं चांगलं समजते ना, लगेच म्हणजे इतकं विश्वास करून देते की समोरचं चांगलंच आहे. पण असं काही नसतं, आपल्याबद्दल लोक आपल्यासमोर चांगलं बोलतात आणि पाठीमागे खूप वाईट बोलतात. त्यामुळे लवकर कुणावर विश्वास करायला नाही पाहिजे. आणि आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या कधी लोकांपर्यंत लवकर पोहोचल्या म्हणजे आपल्याला पुढे काय करायचं आहे झाल्यानंतर तुम्ही सांगा, पण झाल्या अगोदर कधी सांगायचं नाही. खूप असे माझे अनुभव आहे, त्यामुळे मग आता मला असं वाटतं कधी म्हणजे तुम्हालाही असे अनुभव येतच असेल तर असे अनुभव जर आले असेल तर असा एक्सपिरियन्स आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची की आपली कोणतीही गोष्ट असू दे, आपलं स्वतःचं जे काम आपल्याला करायचं आहे ते कधीच कोणाला सांगायचं नाही. जे आपलं काम आहे ते झाल्यावर तुम्ही सगळ्यांना सांगा. आणि आपल्याबरोबर ते हसणारे खूप असतात, बाकीच्या गोष्टी तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. सगळेजण एवढे हुशार आहे आजकाल. असो. आणि आणखी एक माझा मायनस पॉईंट आहे की मलाच माझी लाज वाटते. आता तब्येत एवढी सुधारलेली आहे, कमेंट करणारे तर करणारच आहे, पण जाऊ द्या, त्यांचं काम आहे कमेंट करायचं, आपलं काम आहे आपलं काम करायचं, बाकीचं काही असो तर असू द्या. तर असंच तुमच्याशी बोलता आणि बघा पिल्लूशी गप्पा मारता माझ्या गौरीच्या शेंगा ज्या होत्या त्या सर्व काही निवडून झालेल्या आहे. आणि त्यानंतर म्हटलं तर मेथीची भाजी निवडून घेऊया आणि शेपूची भाजी ना तशीच मोकळी करून थोडीशी हवेशीर ठेवते, आवरेपर्यंत दूध पण थंड होईल म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून देण्यासाठी. आणि पिल्लूचा गोंधळ चालू होता की ते डांगर मला खायचं आहे, तू काही कर पण हे खायचंच आहे. तर मी त्याला सांगत होते की असं खायचं नाही, ते खायचं नसतं, त्याची भाजी बनवायची आहे, तर मी तुला त्याची पुरी बनवून देईन. तर मग त्याने ऐकलं आणि नंतर म्हणतो का मी तुला शेंगा निवडू लागतो
का बस आता तू नको करू का मी करल म्हणून. आणि आणखी खूप मस्त मस्त त्याच्या गोष्टी सांगायची कामं चालू असते बघा. का डांगर मला दे, हे मला खायचं आहे असं मला सांगतो का तू नाही काय करायचं त्याचंवालं तसंच ठेवायचं, हात अजिबात लावायचं नाही. आणि खरं सांगू लहान मुलं जर घरी असेल ना तर कसा टाईम कुठे जातो काहीच कळत नाही. पहिला माझा वेळ जात नव्हता आणि मी तेव्हा असे काही कामही करत नव्हते. आता पिल्लू आहे तर कुठे वेळ जातो. आणि बघा कसं म्हणतो कढीपत्ता मी निवडतो तू नको निवडू. आणि खूप छान छान गोष्टी सांगतो तो मला त्याच्याबद्दल. आता सगळं बोलता येतं ना, तो खूप मस्त मस्त सांगतो की तू हे करायचं नाही, मी चपाती करणार तू नको करू असं. म्हणजे खूप काही गोष्टी, भाजी पण तू नको करू आई मी करतो असं भरपूर सांगतो. आता आई तर मी त्याला म्हणायचं म्हणजे असं काय नव्हतं, पण हे बोलतात मम्मीकडे जा, मम्मीकडे कर, मम्मीकडे खेळ किंवा मम्मीसोबत जा. मग तो मम्मी म्हणायचं शिकला होता, तसं मी त्याला बाबा बोलायला लावते त्यांना बोलतो बाबा. आणि आई आता काय माहीत त्याचंच म्हणायला लागलं, मी काही शिकवलं वगैरे काहीच नाही, त्याचंच बोलतो आई बाबा, कधी मम्मी मनात येईल तसं. स्वतः त्याला जे आवडेल ते तो बोलेल, म्हटलं जाऊ दे. पण शक्यतो आई मला पण आवडतं की आई म्हणायला पाहिजे मम्मीपेक्षा. आता त्यांना बाबा म्हणतो तर मग ते बाबा आणि मम्मी चांगलं नाही वाटत, त्यापेक्षा आई बाबा मस्त वाटतं. तर बघू आता त्याच्या मनावरती आहे. आणि म्हणत होता की चल आता झोपायला खूप उशीर झाला. आणि खरंच खूप उशीर झाला, जवळपास 11:30 वाजले मला हे सगळं आवरता. आणि एक कारण काय झालं, मी गेले तर शिलाई मारण्यासाठी बाहेर, त्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला. थोडासा टाईमपास केला, फोनवर बोलले पप्पासोबत, त्यामुळे मग तो वेळ गेला. आणि इकडे खूपच वेळ घेऊन गेला मग बाकीच्या कामांसाठी. तर मेथीची भाजी पण निवडून घेतली, ती पण एवढी काही खास निघाली नाही, म्हणजे जेवढी फ्रेश पाहिजे होती तेवढी काही नव्हती. पण म्हटलं चला असं आपल्याला नैवेद्यासाठी पाहिजे आहे, तर मग खराब झालेली आतमधली काढून घेतली. आणि सकाळी म्हटलं खूप घाई गडबड होईल, त्यापेक्षा आत्ताच निवडून ठेवलेलं बरं म्हणून पटपट निवडून घेतले मी. आणि सर्व भाज्या जवळपास 11:30 वाजले. आणि बघा किती खराब निघालं, कोथिंबीर जास्तच खराब निघली. एक तर एवढी महागाची आणलेली आणि एवढी खराब निघून गेली, तर एवढीच चांगली निघाली. शेपूची भाजी फक्त मोकळी करून ठेवली, कारण आतमध्ये पाणी वगैरे मारलेलं असतं ना. आता ती उद्या तर काय पित्राचं जेवण बनवायचं आहे, त्यामुळे ती नाही निवडली. त्यानंतर इथं मेथीची भाजी, तिकडं त्या शेंगा आहे. आणि त्यानंतर ह्या गवारीच्या शेंगा निवडून ठेवल्या. तर कढीपत्ता डब्यात घालून ठेवते. आणि बटाटे तर भाजी. आणि बघा आमचं काय पराक्रम चालू आहे. आणि ही शिमला मिरची आणि कारले मिक्स भाजीसाठी. तर बघा एवढं गबाळ निघालं याच्यामध्ये, म्हणजे एवढा कचरा निघाला. कोथिंबीर आतमध्ये खूपच म्हणजे ओली होती, तर रात्रीचं गेलं ना तर भाजीपाला एवढं समजतच नाही दिवसा. आणि डांगर पण लागण उद्यासाठी, तर मग असं मिक्स भाजीचं साहित्य आहे सगळं. तर चला सर्व किचन आवरून घेतले. पिल्लूला पाण्याची बॉटल भरून ठेवली. इथं दूध गरम करून ठेवले, कारण खीर बनवण्यासाठी लागेल, अजून जास्तच गरम आहे, त्यामुळे मग फ्रीजमध्ये नाही ठेवलं. आणि त्यानंतर भांडे घासून घेतले. जवळपास 12 वाजले मला सगळं आवरता. आणि आता उद्या पण लवकर उठायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.